बँडवाले नो जरा तुमची सोय झाली ना मग जा. तुम्हाला कशी झाली आईस्क्रीम बिस्किट काही नाही आम्हाला जेवायला पण नाही दिला, काहीच नाही दिला, सोयच नाही केली, पाणी पाणी नाही सुद्धा नाही दिलं आपल्याला. तर थंडा तर विचारायला पाहिजे होता. माणसं बसलेत तर काहीच अजिबात काहीच नाही सोय केली, अजिबात. अशी कशी माणसं आता यांना नाव घेतल्याशिवाय सोडायचंच नाही. नाव घ्या दादा, नाव घे वहिनी, नाव घ्या. भाऊ घ्या ना, नाव घ्या. घेतल्याशिवाय पैसे जाऊन नाही देणार. घ्या भाऊ. काय सोय बी काय नाही केली आमची ताई. आता तुम्ही नाव घ्या चांगला, 5,000 रुपये द्या. होईल तुमची सोय होईल. पैशाचं जरा काही कमी करून घ्या ना, होईल सोय तुमची. नाही नाही बरोबर आहे. नाही एवढं कुठं कमी बरोबर आहे, नाही, बरोबर आहे. नाही, कमी बरोबर करा. आहे, भाऊ, 5,000 द्या. बरोबर आहे, सोय पाणी पण नाही तरी आमची. काय सोय पाणी नाही तरी. 100 रुपये भेटेल. 100 रुपये दे. कोणाला थंडा पण नाही मिळणार. नाही बरोबर आहे, 100 खर्च झाला आमचा तेवढा. खर्च असा झाला. कसा खर्च झाला? जाम खर्च नाही झाला. लग्न आता बायको आणली तर द्यायलाच पाहिजे ना. देते ना काहीतरी देते. काय बोला? थोडंसं देते. पण जास्त नाही, काहीतरी 100 रुपये वाढवा. 100 रुपये कमी करा. 200 का 200. 200 कमी करा चला. 300 नाही खर्च झालाय का? 500 खर्च झालाय. लग्नाला खर्च करताना ती घेत नाही आणि आता कशाला आम्हाला देताना ती बा- नाही, काहीतरी कमी कसं करू. घ्या पटापट नाव, किती टाइमपास घेते थांबा घेते जरा आठवू द्या. घेते आज होता लग्न आमचा. लग्नात होता डीजे वाला. सायलीचं नाव घेते. झुकेगा नाही साला. वा 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 वा. घे नाव घे. नाव घ्या नाव काय घ्यायचं, नवऱ्याला शेवटी हवंच म्हणायचं. राखे ते दिजाने पलून लगीन केलता. दिगंबरदा मग दिगंबरनी पलून लगीन हा? ते पलून मग तुला नाही माहित. मग त्याने पलून लगीन केलता, पण त्याच्या पोऱ्याने मोठा ठाटा माटान लगीन केला. अरे कानाचा ठाटान. का आम्ही गेलो जेवायला. ती सगळी पोरा बसलेली काय बिया. जरा अर्धा 1 तास आखऱ्याने वय जेलो तर मटन कपला बरं. कैसा 500 किलो बट म्हणतात. नाही तो रस्सा दिला ना, रस्सा तो बी पाणी टाकून. मग आता काय बघ शेंगता कानाचा ठाटा माटान काही नाही. तो दिग्या पका चाप्टर आहे, तुला नाही माहिती. अरे आई आम्हाला काही नाही भेटला माहितीये. तुम्ही 10 रुपयाला बेसलं वस्ता या, तुम्ही 10 रुपयात व्हावं. हो. मला कैसा भेटल. मी काय दारू नाही पी. मग तू गावान कोणला पिचर दारू म्हणजे अजिबात हात नाही लावी मी. मग सतत ही लोक दारू पिवायला बेसता ना, मग शिशा हा, ती मटण लोका. खाल्ला. आपण नाही बाबा दारू बिरूची बस खाली. राखे, तू कवा लगीन करशील? हा मग किती वेळा तुला सांगायचा. तू आलीस परत माझ्यात लग्नावर. काय करशील मग? लगीन नको करायला. मी लगीन करीन. हा. माझी हाय कपरा कोणाला सांगू नको ना. धवल्याची ऑर्डर तुला फिक्स चाल 100%. हा चाल किती बी फेमस धवलारी असू दे कोण, हा ऑर्डर तुलाच. चालेल जे मग मला काय करायचं आहे. कोणाला सांगू? आमच्या घराबिरा शेकशील मी नाही बोलून. नाही मी सांग पण करशील लगीन तर मनाने दवला गावाला मी नाही. पालून नाही, प्रॉपर आपला एकदम रीती रिवाजा सगळा. हल्दी बिल्दी साखरपुडा सगळा. मग जमल. ती पालून बिलून नाही. हा नाही तर मग मला दवला गावाला नाही मिळालं. पोर का बाहेरची नाही, गाववाली पोर आहे. गावालीच पाहिजे पोर. मग हा लगीन झाला 2 दिवस जास्त झाले. चला आता घरी. लोकांच्या घरी किती दिवस राहायचं तुम्ही? घर रस्ता चालवलाय, कामा पडले. मग त्यात आया काय करायचं आहे. चला जाम जाम जण दादा वहिनी मस्त झालं हा लगीन, सगळा मस्त झाला. आता चालतो आम्ही आमच्या घरात. रवाचे होतं अजून 2-3 दिवस. नको घरा जाम कामा पडले. काही कोणचं चुकलं बिकलं नाही ना. नाही सगळा मस्त झाला. नाही बाबा नो, आमचा काही चुकला विकला असेल तर माफ करा. नाही काही नाही. असंच कार्य नाही बरोबर ना. मस्त झालं. या मत हा, चल. काय सांगते मी बरं व्हायला आता त्यांच्या संबंध मला बोलता पण नसता यायला. आता ही बँडवाल्याचं अर्ध दिल्या अर्ध बाकी आहेत न, ते राहणाऱ्यांचं पण बाकी त्यांचं बाकी आहेत थोडस. आणि मंडपाला यायला तो पण सांगत होता यावर कोणचं अजून द्यावाचं 3 पैसे कधी खर्च तरी कधी व्हायले. बघू थांब. बघू धमकायचं डोक्याला ताप होतय. हा मग आता पोराच्या जवळ ना सुनबाई जवळ काय बोलायचं ना, आता गपरा. अरे सकाळी पण येतं ते मांडवाला. असू दे थांब जरा गपरा. आपण काहीतरी याच्याशी मार्ग काढू. काय मार्ग करू? शेंगताय आवरा नको लोकांना शोक शायनिंग दाखवायला नको पण लोक त्यांचं
करायचं? सांगून नाही समजा तुम्हाला तुम्हाला नाही टेन्शन, कारण मी असतो. तुम्ही जाशाल कामावर. ए सायली चल, आई साय कामा करायला ठेव. आता लग्न झालं आपलं, चल 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 ये लवकर ये, आईस येईल करेल का बा आता पोऱ्याना सुनत हनीमूनला चालली. आता गप राहते, पैशाचा विषय काढू नको. मी पैशांचं नाही बोलत, पण आता त्याच्या सुट्ट्या पण संपत आल्या. परत कामावर जावं लागत, परत 10 ते 15 दिवस थांबतील. म्हणून आधीच सांगा. तू सांग त्याला. येऊ दे. निघल्यान का नाही अजून? आवाज द्या. रमाकांत हा आलो आलो. पप्पा मम्मी जातो ना, मी गाडी आली आमची. झाली तयारी? हा झाली, भरली. सगळं व्यवस्थित पॅक केलं ना? हा. आणि आता सुट्ट्या कमी राहिल्यात, जास्त दिवस थांबू नका. 10 ते 15 दिवस लावशात. हा, लवकर यायचं. अगं बघतेस काय, सुनबाईचे डीट कार. हो हो हो. काहीतरीच पप्पा, काय बोलतो तुम्ही? अरे तुला काय माहित, आम्ही बायका तयार राहिलो, आम्हाला नजर लागतं की नाही संबाई? हा, नजर लागते म्हणजे चांद बघ यांच्या तोंडावर. पहिला नीट जा आणि नीट या. हा. दोघांना सांगते. हा, आणि काय असेल तर फोन करा. जावा. पर्स माझी माझी पर्स. सामान असेल तर ते माझ्याकडे. चल लवकर चल, गाडी आली आपली. चल चल. काय बायकोचा बहीण. शिका शिका. रंजिता आता ही दोघा गेली हनीमूनला. हा मग आपण पण जाऊच महाबळेश्वरला. काय पण तुमचा. हा, आवरा डॉक्टर व्हायलाच तरी समजा नाही. मी का डोकरा झालोय? नाही अजून जवानच आहे मी. ऐसा. जा मग भांडे कसा. हे लोकांचा हिसाब करून करून दिवस चालले माझ्या डोक्यात. दादा तुमच्या भाच्याचा लगीन झाला बरोबर आहे, पण कर्ज कधी झाला काय अंदाज आहे तुम्हाला? सगळी लोक पैसे मागायला येतात माहिती आहे ना? दाराशी लोक येतात, अजून कोणचा 1 रुपया बता दिला नाही. मग सगळं माहित आहे मला बाय. मग काय करू काय? हा, हा ती आमची बहिणी जरा बरी आहे, हा तर मेवनाच आहे ना, तो आवरा खट्याला आहे ना. काय बोलायचा तो ना काय ना, आम्ही त्याला मदत करायला जावाचा आमचा प्रयत्न होता, पण तो ऐकायला तयार नाही. चांगला खर्च नको करू, थोडक्यान कर. हा, आवरा तुला झापणार नाही. हा, आये पत्रिकेन नाव नाही, सक्के मामाचं पत्रिकेन इका का पद्धत झाली. पत्रिकेन नाव नाही तर आमंत्रण पण नाही. बघ सांगायला नको का? या बरोबर नाही. हे भले पैशावशी 2 गोष्टीचा अखर होते, पण समजायला पाहिजे सक्का माणूस आहे. ती बहिणीस येतो ती आमंत्रणला, म्यावनच खैस आहे. हा, तो येऊनच दिली नाही तिला, आवरा दम दिला तिला. नाही तो पहिल्यापासून या सगळं जमिनीचं सगळं व्हायला. हा, हिस्सा वाटत नाही तिला. आम्ही बाय सगळं द्याणार आहोत तिला, द्याणार होतो सगळं करणार. अजून काय पाहिजे? आता काय बोलणार सांगा ना तुम्ही. हा, कैसा करायचा आम्ही आता? व्हायले कर्जाचा डोंगर. पण तुम्ही आता जरा मध्यस्थी घेऊन काहीतरी बघा, बरा नाही वाटत ना जराशी लोक येतात. आता तुम्ही आईला सांगायला तर काय ते आम्हाला असं वाटतं. जाऊ दे, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करा, पण बहिणीच्याकडे बघून कर्ज काढूनची तवरा थाटान केला लगेच. हा. ना आता कर्जवाले येतात दारान मागायला, मग आयशे माणूस आत्महत्या पण करते ना. काय बोलायचा? कोणी शेंगला एवढा करायला? दिखावा या खावाला येऊ नाही, खावाला पैसे नाही, कर्जाचा डोंगर. आपला आतून असेल तरच हातपाय पसरायचं ना रे बा. चालेल आता तुम्ही शेंगदास मग काय तुमच्या दोघांना ऐकते मी. बघू आता तुम्ही जाते बहिणीसला, भेटते बहिणीसला मी. 2 गोष्टी सांगा तुम्ही. जाते जाऊ दे, मग आता जाण मग काय करणार? तुम्ही लक्ष द्या दादा. असू दे, बरं झालं तुम्ही यायला सांगायला. हा, जाते मी नक्की. किती फोन करताय आता तुम्ही? एवढे फोन करत असतात का? जरा सांभाळून घ्यायचं असतंय. अहो पण लग्न होऊन 1 महिना झाला. मान्य मला 1 महिना झाला, जरा थोडं खर्चाचा जरा हे झालंय, लोड आलाय, जरा समजून घ्या ना काही गोष्टी. आपण तुम्हीच यावं ना सरकार का द्या तुमच्याकडे बघून मी दिला. तुमच्याकडं तुमचं काय असं ते क्लिअर करणार होतो. मला पहिले दादांशी बोलू द्या. बोला 1 महिना होऊन गेला लग्न होऊन. सांगतो मी दादांना. शेठ किती दिवस थांबायचे पैसे ना माझं मंडपाचे पैसे?
थांबा जरा, पैसे भेटतील दादा तुम्हाला. तुम्हाला माहितीये का, तुम्ही मंडप टाकला, मंडप अर्धा उघडा होता, खुर्च्या माहितीये कशा होत्या, अर्ध्या तर खुर्च्या तुटलेल्या होत्या दादा, बरोबर ना? मग अशा कशा तुटलेल्या आम्ही तर दिल्या तेव्हा बरोबर होत्या. आता अहो भेटेन पैसे जरा. अगं तू सांग काहीतरी. अहो अगं सांग, तू सांग. किती फोन करायचा, फोन केल्यावर तुम्ही उचलाच नाही. हे बघा भाऊ, थोडे दिवस थांबा. आमचं पण आम्हाला समजत नाही, आम्ही कोणाचं देऊ ना कोणाचं ठेवू. एवढं खर्च झाला ना का आम्हाला काही सुचलंच नाही. फोनचा तरी उत्तर द्यावं ना, फोन उचलून. कैसं कोणचं फोन उचलायचं. आवडं टेन्शन मध्ये तुम्हाला काय सांगू भाऊ. तर बघा तुम्ही, बघा तुम्हीच पुढे पुढे होतं. भेटतील पैसे, तुमचे पैसे कुठं जाणार नाही, सगळे पैसे भेटतील. जर थोडं अजून 2 दिवस घ्या बस. हो थंडा मिंडा प्या आणि मग अंडा सकाळी अंडा नको, 2 दिवस वाट पैसे बघताय. भेटतील, तिसऱ्या दिवशी फोन उचला. फोन हा करा, करतो सर्व- काहीतरी करतो बंदोबस्त. हा, पैसे भेटतील दादा तुमचे, चिंता करू नका. ठीक आहे, मी बघतोय, एक हप्ता वाट बघतोय, नंतर माझा फक्त फोन उचला, नाही तर मग मला काय करायचं मी करीन. हो करू फोन उचलू. 15 दिवसात तुमचे पैसे पोहोचतील दादा. ठीक जरा आहे, सांभाळून घ्या. ठीक आहे. ओके? दादा आलो मी दादा, जर ते काय होतं हा बस समजावून सांग. नक्की. हे दिखाव्याचे पाय लोक दाराशी यावं लागली. पावडीला धुलने ठेवली लोकांनी. समजतं का? अगं तू पण ते मिरवत होतीस ना. हा, आता मी मिळवलेलं दिसले तुम्हाला. हा, मी साधी मोठी कांटन मिळली तर ती नाही तुम्हाला आली ना. आता माझ्यावर एक तास अगं सगळं करायला लावला सुनीनं, अजून मला काय करतस का? तुम्ही माझं नाव घेऊ नका. पहिला सांगतो तुझ्यामुळे झाला. माझ्या तुझ्यामुळे झाला सगळं. तुझ्यामुळे झाला. तुझ्यामुळे झालं नाही का? तुझ्यामुळे सगळं झालं नाही का? तुमच्या मला तुम्ही समजलं ना. अरे तुझ्यामुळे जा तुम्ही. जा तुम्ही आता. ताई, हो ताई. आता हिचा काय रवला. काय ताई, या बसा. आता तुमचं काय राहिलं. काय रे म्हणजे मिनी मेकअप केलं तुमच्या ताई सगळ्यांच्या. हा, मस्त केलेलं मेकअप. वा, मस्त मिनी फोटो टाकले ना इंस्टाग्राम, मिलियन वर गेले. अरे बापरे, छान छान, मस्त मस्त. मग आता काय, आता काय म्हणजे पेमेंट अर्धाच दिलता तुम्ही. तुमचं पण अर्ध पेमेंट आहे हो मग का? आणि सामान पण बाकी आहे. सामान पण इथेच आहे ना, मग माझं ब्रश पीस इथंच होतील माझं सामान. आता ते कुठे ठेवले मला माहिती नाही. सुनबाई पण फिरायला गेले, ते आलो मी तुम्हाला सगळं पैसे पण आणि सगळं सामान पण देते. खबर द्याल उद्या बरोबर पाठवते मी. लवकर पाठव, मला दुसरी पण ऑर्डर आहे. बघते मी, पाठवते मी. हा, लवकर आ जरा. बसतात चहा थंड काय नाही घेता? नको, मला काम आहे दुसरं. ते सामान पण लवकर बघा ना, पैशांचं पण बघा, मला दुसरे पण ऑर्डर आहे, मला तिथे जायचंय. हो हो, हा? बघते. चला मग मी येते. हा, कोणला तोंड देऊ. मंडपवाला येते, मेकअपवाली येते, आता कोण बाकी आहे काय माहिती. एवढा खर्च आपण करतो, आपल्याला वाटतं की लोक ऐशी करतात तशी करतात, पण आपण पण करावं. प्री वेडिंग असू दे, फोटो असू दे, काय 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 नाही करीत. आज लोकांचं बघून केलं ना, आज एवढं कर्ज व्हायला डोक्यावर. आता कंची फेडायचं एवढं कर्ज. आपण बोलतो 2 दिवसाचा आपला आनंद फोटो येते, पण आपण लिमिट मध्ये खर्च केला तर एवढं खर्च नसतं व्हायला. आता सगळी दाराशी येतात, मनात नुसतं टेन्शन राहिले. बापरे, घेऊ घाट टाकू. रंजिता, यांच्या घरात हे रंजिता, भाऊजी कोण आहे का घरात? कोण? मोठ्या दादाचा आवाज येते. दादा, दादा, मोठ्या दादाचा आवाज आहे. दादा, दादा. काय काय झाला काय एवढा? हा, काय झालं तुला? काय एवढी नर्वस? दादा, मी चुकलो. काय झालं? दादा, मी चुकलो. तुझं नाव नाही टेकलं. काही नको टेन्शन घेऊ, आणि दादाला सगळं समजावून सांगलं काय आहे? चुकलो मी दादा, चुकलो. अरे बाय, नाव नाही टेकलं तुझं, तुम्हाला बरोबर आहे तुझा, पण आता तो विषय जाऊ दे. आम्ही दादाला सगळं समजावून सांगलंय, नका असं विचार करू. बसा बसा दादा, या तुम्ही बसा इथं.
बाय म्हणजे तू रडू नको आता. खाला लढत नाही बा, हा नाही. तुला काय वाटला तुझ्या जमिनीचा हिस्सा मी खाला? हा मी खाला नाही तुझ्या जमिनीचा हिस्सा. मी जमिनीचा हिस्सा तुला वाटा मी देणारच आहो. त्याबद्दल तू निश्चिंत राह. रंजिता हा आता काही टेन्शन घेऊ नको. हा काही चिंता करू नको. हा तुला काय वाटला तुझ्या जमिनीचा हिस्सा मी खाला? हा अजिबात नाही. तो हिस्सा तुला मी माझ्या याच्याशी तुला देणारच आहो. हा ताई असा भाऊस तुला काय भेटला नसता. जाम मोठ्या मनाचा आहे दादा. तुझ्या पोऱ्याच्या लग्नाला मी अक्षर टाकायला गपचूप आलतो. हा 2 अक्षर टाकली आणि मी निघून गेलो. तुम्ही मला बोलिवलाच नाही. नाही माझ्या पत्रिकेत नाव टेकलाच नाही. आमंत्रण केला तरी त्याने मला ठेवला नाही. बघ असा भाऊस कोणला भेट. म्हणून मी आईलो. सांगायला गेलो त्या दोघा दोघा येईल ती सांगायला मला जाम बरं. सगळ्यांना मी मनापासून कळकळीची विनंती आहे की आपल्याला झेपेल तेवढंच खर्च करा. डोक्यावर बोजा होईल असं करू नका. आज माझा भाऊ होता म्हणून त्याने मला सांभाळून घेतलं. पण तुमच्या पाठीशी कोण नसेल तर उगाच लोकांना दिखाव्यासाठी करू नका. काय बोलता आई? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चांगलं आहे. माझंही म्हणणं तेच आहे की कोणी वायफळ खर्च करत जाऊ नका. कोणाचं ऐकून उगीच खड्ड्यात पडू नका. दुसऱ्याचा माल बघून आपल्या झोपडीला आग लावायची नाही. हा आपल्या आपल्या माणसं चांगल्यांचं ऐकायचं आणि थोडक्यात आपलं लग्न करायचं आणि आपल्या पद्धतीनं चालू द्यायचा आणि आनंदाने सगळं कार्यक्रम करायचा. बरोबर दादा आता अशी परिस्थिती आहे आज लोक घर गिरवी ठेवून लग्न करतात. कारण कुटुंबदार समाज त्याला दाखवासाठी शेजाऱ्यांनी केला म्हणून आपण पण करायचा. पण तो कर्ज एका लग्नासाठी आयुष्यभराचा कर्ज उद्या तो घर पण हातातून निघून जातो. मग काय करायचं? काय खावायचा? पुढच्या पिढीने काय करायचं? मग म्हणून कळकळीची विनंती आहे. बघा आपला व्हिडिओ हा मेसेज साठी आहे. तर आपला आतून पाहूनच हातपाय पसरा. धन्यवाद. बाबूला बोलवा. ऍक्शन. संगीता आता काय टेन्शन घेऊ नको. तुझा काय जर देणं घेणं असेल ना तर मी सगळं हे करीन तुला देन. तुला मदत करीन. हा त्याची चिंता अजिबात करू नको. मला सगळं चांगले यायला लोकांनी. मी सांगितलंय बाई त्या दादाला सांगायला गेलतो आम्ही. तुला एक काम कर. तुमची सगळी परिस्थिती दादाला समजावून समजावून सांगितली. दादा माणूसच चांगला आहे. आम्ही बोलल्या दादा बोलला कमी तिचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. मी आलतो तुझ्या पोराच्या लग्नाला. टाकायला आलतो. अक्षरा टाकायला आलतो. मग गपचूक आलो आणि गपचूक 2 दाण टाकलं आणि लगेच निघून गेलो. हा असा राग नको करू. तुला वाटलं मी त्यासाठी रागवण किंवा काय नाही. बोलो भाऊजीना. ओ बाहेर या ना जरा. या दादा. भाऊजी बसा. तुम्ही या बसा. बसा काय खेळत जातो. भाऊजी काय चाललंय? चुकला आमचा. असू देतात का आता ते होतं चुकी त्यावर काय करायचा. आता हल्ली आमच्या डबऱ्याखाली हात गेलो पसरून आम्ही. असू दे आता काय करणार त्याला. आता सगळे मिळून मिसळून का यावेळी सगळं मला समजावून सांगितलं तुमची परिस्थिती काय झाली काय नाही. मला चला यावेळी सांगलं आता एकदा बहिणीकडे या हिशोबाने आपण जायला पाहिजे. म्हणून आता आलोय मी. बघा तुमचं काय देणं घेणं असेल कोणतं काही असेल कोणाचं मंडपवाल्याचं असेल मटणवाल्याचं असेल कोणाचं काय असेल ना तर रंजिता तू हे करू नको. बिंदास सांग काय असेल कमी पडला तर मी तुला देणार तू. आता सगळं चांगला होईल. सगळं देवकृपेने व्यवस्थित होईल. तुम्ही पण काही हे करू नका मनात. हा बिंदास या बिंदास सांगा एवढे पैसे लागतात तेवढे देऊन विसरून जा. जे झाला ते विसरून जा. आणि पैशामुळे थोडासा इकडे तिकडे होतं पण नाती तोडू नका. नको आता घाबरू. आता आपला नाता वाट्यान सगळ्यांची नाती तुटतात. तुमचा काय झाला असेल गैरसमज आमचा झाला असेल कोणी गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला जे वाटेल तेव्हा तुम्हाला सांगा. तुमचा हिस्सा तर आहेच माझ्याकडं ते मी देणारच आहे. पण गैरसमजामुळे तुम्ही माझ्यावर काय हे केला ते मला माहित नाही पडला. त्याच्यामुळे रंजिता खरंच मी चुकलो ग. मी पण चुकलो भाऊ. काय होते माहिती का दादा भांडण आपल्या घरी होतं पण फायदा शेजारचा उचलला. लोकांना कधी मजा करतात ते. हा म्हणून असा होता कामा नाही. खरं झाला हे पाहिले ना दादानी मला सगळं समजून सांगितलं. भाऊ
अरे ताई, तो हात नको जोडू घराने आता चांगला होईल किती वाईट समजेल. आम्ही पण तुमचं गाववाला आहोत. एकामेकाची जर आड समजून नाही घेतली तर काय फायदा आहे? अशी माणसं मुश्किलने मिळतात येऊन कोणाची तरी परिस्थिती समजून सांगितली म्हणून समजली तर मला पण नसते समजली, माझा पण गैरसमज झाला असता. हा? तसा तुमचा झाले तसा माझा पण झाला असता. म्हणून मिळून मिसळून राहूया आपण. जे काय असेल ते सगळ्यांना आनंदाने करूया आपण. ऍक्शन. आणि मी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, मुलगी असो किंवा मुलगा असो, ज्याच्या घरी लग्नाचा कार्यक्रम किंवा कुठलाही कार्यक्रम असू दे, जर आपल्याला झेपेल तेवढंच